सो आज आहे नेक्स्ट डे गणपती बाप्पांचा. पण काल मी काही शूट नाही करू शकली कारण आमच्या इथे सत्यनारायणची पूजा होती आणि जेवण, त्यामुळे घाई झालेली आणि इतकं प्रचंड काम असल्यामुळे मी काहीच व्हिडिओ रेकॉर्ड नाही केले. बट मी आज करणार आहे. सो आता बाप्पांची पूजा वगैरे चालू आहे. पण बाप्पांची आमचा टोटो पण बाप्पांच्या पाया पडते. बघतोय काय आहे पप्पा. गुड मॉर्निंग. हे आमचा टोटो. संत मंडळीने पत्र पाठविले गोजर गावाला. पत्र वाचून आनंद झाला विघ्न हरत्याला. पत्र वाचून आनंद झाला विघ्न हरत्याला. महागणपतीची आवड मोठी धावत आलो आरतीसाठी. महागणपतीची आरती घ्या गणपती बाप्पाची. सर्वांनी आरती घ्या गणपती बाप्पाची. सर्वांनी तुम्ही पण दर्शन करा बाप्पाचे. सुखात आनंद असे बाप्पा चरणी प्रार्थना. प्रेम बरसू द्या. तर माझी मुलगी खूप खूप पुढे जाईल. हेच बाप्पाची चरणी प्रार्थना. बाप्पांचं आता विसर्जन करणार आहोत आम्ही. सो विसर्जन करायचं. सो आता आरती होणार आहे. सगळे छान छान रेडी झाले आहेत फोटो वगैरे काढण्यासाठी. आता आपले घरी जाणार आहेत त्यांच्या मम्मी पप्पा. कॉपीराइट येतो पप्पा. सो सगळे छान पैकी तयार झाले आहेत. सो बाप्पांना घरी घेण्यासाठी सगळे छान पैकी तयार झाले आहेत. बाप्पांच्या विसर्जनासाठी सगळे छान छान तयार झाले आहेत. दिवस झाले कसं झाले कळत नाही. आज बाप्पांचे आमचे विसर्जन आहे. बोल काहीतरी काय बोल.
Kalau kepala kepala थांब फोटो काढतो. पहिल्यांदा बाबा आपल्या आतमध्ये गेलो नाही दुसऱ्यांदा बाप्पांच्या विसर्जनासाठी कसे हे 2 दिवस गेले कळलंच नाही. पप्पा हो पप्पा आज आमच्या बाप्पांचं विसर्जन आहे. मम्मी आज घेणार आहे आपल्या बाप्पांना फ्लॅश आहे माझ्याकडे. गणपतीचा जय जयकार. 1 2 3 4 गणपती बाप्पा मोरया मंगळमूर्ती मोरया. गणपती बाप्पा जय. गणपती बाप्पा मोरया मंगळमूर्ती मोरया. 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. अरे ही शान कोणाची. अरे ही शान कोणाची. अरे गणपती बाप्पा. अरे गणपती बाप्पा.
की पावावे निर्वाणी नटावे सुवर्णचंद्र. जय 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 आम्हाला पोटी भारता भराची जय 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 चंदनाची ओळी कुंकुमेश्वर हिरे जय 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 आता विसर्जनाची वेळ आली आहे. बाबा तुम्हाला कसं वाटतंय बाप्पा आपले जातात? थोडंसं नाराज आहे, सुट्टी पण आहे आणि नाराज पण आहे. कन्नड करून आहे ना, कारण पुढच्या वर्षी पुन्हा येणार आहेत ना बाप्पा आपले. येणार आहेत ना आणि यायलाच पाहिजे. तेव्हा आपण अशीच त्यांची सेवा करू. तेव्हा त्यांची कुंडी असर पण नाही टाकून मी तुला कसं वाटतं आज तू बाप्पांना जातात कोकण होते आणि पुढच्या वर्षी लवकर येण्यासाठी बाप्पांना सोडावी लागते. तेव्हा सर्वांनी बाप्पाचा आशीर्वाद घ्या आणि त्यांना आनंदाने विसर्जन करा. पण तुला कसं वाटतंय तू एवढं बाप्पांना घेऊन आलीस डोक्यावरून? मला खूप छान वाटलं आणि माझी एक इच्छा होती की मी 1 वर्ष तरी बाप्पांना माझ्या डोक्यावरून घेऊन जायचं. ती मी पूर्ण केली. आणि तू सगळी पूर्ण केली. आणि मला भयंकर पाय दुखतात डोक्यात. काय करू एवढी घेऊन आली बाप्पांना? कारण माझं लहानपणाचं एक स्वप्न होतं की मी म्हणजे लहानपणी मी खूप गणपती बाप्पांना डोक्यावर वगैरे घेऊन गेले. ते मी ह्या वर्षी आता माझं पूर्ण केलं आहे आणि मी माझ्या पप्पांना आनंदाने आणि खुशीने त्यांना विसर्जन करते आहे. त्यांना निरोप देते आणि त्यांनी सर्वांची इच्छा पूर्ण करावी, सर्वांना पाठीशी उभे राहावा आणि सर्वांची स्वप्न पूर्ण करून मुलाबाळांना सगळ्यांना सुखात आशीर्वाद आणि आनंदात ठेवा. आम्हाला काका तुम्ही थांबा. 50 रुपये सो असे हे आनंदाचे 2 दिवस इथे संपलेले आहेत. आपले लाडके बाप्पा त्यांच्या घरी जायला निघाले आहेत. खूप वाईट वाटतं आहे, पण ह्याचा आनंद आहे की पुढच्या वर्षी पुन्हा आपले बाप्पा येणार आहेत आणि तेच उत्साह घेऊन येतील. सो आपण आनंदाने बाप्पांना त्यांच्या घरी पाठवूया आणि विसर्जन करूया. सगळे इमोशनल आहेत, बट धीर धरून आहेत की पुढच्या वर्षी नक्की बाप्पा पुन्हा येतील. सो मी हा व्लॉग इथेच संपवते आणि आय होप तुम्हाला हे आमच्या गणपती बाप्पांचे व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर प्लीज लाईक अँड शेअर करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हा सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप 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 शुभेच्छा. आय होप बाप्पा सगळ्यांना चांगली हेल्थ आणि हॅपीनेस देऊन जातील. सो गणपती बाप्पा चालले गावाला आणि चैन पडेना आम्हाला. पुढच्या वर्षी लवकर या बाप्पा, आतुरतेने तुमची आम्ही वाट पाहत आहोत. चला व्लॉग मी इथेच संपवते. बाय.